रेल्वेला आता हिरवा झेंडा दाखवला जातोय। आजचा दिवस हा श्रेयवादाचा नाही तर एका मोठ्या प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत असताना आनंद साजरा करण्याचा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। आणि आता बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं लोकार्पण होत आहे। आठवड्यातून 6 वेळा ही ट्रेन धावणार आहे। एकूण 16 स्टेशन्स या अंतरावर असतील। 5.5 तासांचा हा प्रवास असेल आणि अत्यंत वाजवी किमतीमध्ये याची तिकीट्स उपलब्ध असतील। त्यामुळे बीडकरांसाठी आणि खास करून मराठवाड्यासाठी आजचा दिवस हा सुवर्णाक्षरात लिहिण्याचा दिवस आहे। कारण मराठवाड्याला राज्यातल्या इतर भागांशी रेल्वे मार्गाने जोडण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। मराठवाड्यामध्ये रेल्वे मार्गांचं तेवढंच सक्षम जाळं नाहीये आणि त्यामुळे आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। टाटा कर रहे हो तर बीड अहिल्यानगर रेल्वेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आज मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि त्याच दिवशी अशा पद्धतीनं बीडकरांना मराठवाड्याला एक मोठं गिफ्ट सरकारकडून मिळालेलं आहे। बीड अहिल्यानगर रेल्वेचं उद्घाटन झालंय। हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। खूप वर्षांपासून प्रलंबित, खूप वर्षांपासून प्रतीक्षित असलेला हा प्रकल्प 1995 ला तांत्रिक मान्यता या प्रकल्पाला मिळाली, पण त्यानंतर आता 2025 साली ही रेल्वे आपल्याला धावताना दिसतेय। त्यामुळे मध्ये 30 वर्षांचा कालावधी गेला। बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं लोकार्पण झालंय आणि या मार्गावरून आता ट्रेन धावायला सुरुवात झालेली आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। विकास, बहुप्रतीक्षित असा हा क्षण आणि सुवर्णाक्षरात लिहावा असा क्षण मराठवाड्यासाठी। नक्कीच आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 40 ते 50 वर्षांपासून या रेल्वे मार्गावरती रेल्वे धावावी असं स्वप्न जे आहे ते अनेक नेत्यांनी पाहिलेलं होतं। त्याबरोबर बीडकरांचं देखील होतं आणि आज तो क्षण जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि 261 किलोमीटर लोह मार्गावरती ही पहिली रेल्वे जी आहे ती धावलेली आहे। अहिल्यानगर ते बीड हा असा पूर्ण रेल्वेचा हा लोहमार्ग आहे, ज्या ठिकाणी हा पूर्ण मार्ग झाल्याच्या नंतर आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जो हिरवा झेंडा आहे तो या रेल्वेला दाखवण्यात आलेला आहे। आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी बीडकरांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि याच पहिल्या रेल्वेमध्ये बसण्यासाठी देखील स्थानिक बीडकर जे आहेत त्यांनी गर्दी केली। आता सध्या रेल्वेचा प्रवास आपण जी दृश्य पाहत आहोत ती बीड पासून जी रेल्वे आज सुरू झालेली आहे त्याच बीड पासून निघालेल्या या रेल्वेमध्ये आज बीडकर बसलेले आहेत आणि याबरोबरच काही चिमुकली मंडळी जी आहेत ती पहिल्यांदाच या रेल्वेमध्ये बसलेली आहेत। अशी उत्सुकता जी आहे ती या ठिकाणी बीडकरांना लागलेली आहे आणि या रेल्वे मार्गावरती ही रेल्वे जी आहे ती सुरू झालेली आहे आणि जवळपास 261 किलोमीटरचा हा पूर्ण लोहमार्ग आहे आणि दररोज सकाळी 6:30 वाजता अहिल्यानगरवरनं पहिले रेल्वे जी आहे ती बीडकडे येईल आणि त्यानंतर दुपारी 12:30 वाजता ही रेल्वे जी आहे ती बीड रेल्वे स्थानकावरती पोहोचेल आणि त्यानंतर पुन्हा या रेल्वेची फेरी जी आहे ती 1 वाजता अहिल्यानगरच्या दिशेने होणार आहे। आणि आपण पाहतो की हा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी खरं तर बीडकरांची आतुरता होती आणि तोच क्षण हा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अत्यंत मराठवाड्यासाठी विशेषतः बीड जिल्ह्यासाठी हा मार्ग जो आहे तो महत्त्वाचा पूर्ण झालाय। आता पुढची जी प्रतीक्षा लोकांना लागलेली आहे ती म्हणजे बीड ते परळी या रेल्वे मार्गावरचा हा प्रवास जो आहे तो पुढचा असणार आहे आणि लोकप्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे हा लोहमार्ग देखील लवकरच पूर्ण होईल आणि त्या मार्गावरती देखील रेल्वे सुरू होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। यात प्रामुख्याने आपण बघतो की बीडकरांची मोठी गर्दी जी आहे ती या रेल्वे स्थानकावरती आहे आणि ह्याच सुवर्ण क्षण मोबाईलमध्ये देखील टिपण्यासाठी या ठिकाणी अनेक जणांनी गर्दी केलेली आहे। सध्या अहिल्यानगर बीड या रेल्वे मार्गामुळे नेमकं काय काय साध्य होणार